दैववादी आणि कर्मवादी असे दोन जर का प्रकार होत असतील तर आपण आता बघूया की दैव म्हणजे काय आणि पुरुषार्थ म्हणजे काय. आता इथे अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा द्रौपदी मांडते की आपण नेहमी दैव म्हणजे एक नशीब म्हणत असतो, तर द्रौपदी त्याला सांगते की जे देवतांची आराधना करून जे पुण्याईसारखं जे आपल्याला प्राप्त होतं फळ, त्याला आपण दैव मानावं आणि जे आपल्या प्रयत्नांनी आपल्याला साध्य होतं त्याला पुरुषार्थ मानावं. आता हे दैव म्हणजे काय आणि पुरुषार्थ म्हणजे काय ह्याच्यात महाभारताने इतके श्लोक कायम घातलेत, पण द्रौपदीच्या तोंडी व्यासांनी जी एक्झॅक्ट डेफिनेशन महाभारताला अपेक्षित आहे ती इथे सांगितली आहे असं मानावं लागेल. त्यामुळे दोन्ही आवश्यक आहे असं द्रौपदी का सांगते त्याला, की देवतांची आराधना करणं, धर्म म्हणून त्याकडे बघणं, म्हणजे रिलिजियस प्रॅक्टिसेस ज्याला आपण म्हणू ते, किंवा तुम्ही काय ध्यानात बसत असाल ते सगळं महत्त्वाचं आहे. त्या पुण्याईने जे तुम्हाला मिळतं किंवा ती जी पुण्याई तयार होते त्या पुण्याईला दैव म्हणावं, किंवा त्यातनं जे काही तयार होतं त्याला दैव म्हणावं, जे देवतांच्या आराधनेने मिळते ते. पण त्या व्यतिरिक्त जेही काही तुम्ही स्वतःच्या बुद्धीने करत असता त्याला पुरुषार्थ म्हणावं.